सामना 4 षटकांचा असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. गावदेवी क्रिकेट संघ मोहने विपक्ष मुरुगन 11 मोहने मध्ये चालू असले विद्यमान लढत. विनंती असेल पंचांना आपण स्पीडअप करायचे सामना, कारण बराचसा उशीर झालेला आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो विजय वाकडी सरांना मॅन फ्रॉम वसई, त्यांच्यासोबत धर्मेंद्र सरांना मॅन फ्रॉम कल्याण, आणि आपल्याला अजून सुदीप अंबावणे सर देखील आहेत मॅन फ्रॉम कल्याण. इन ऍक्शन मध्ये आपण या 3 पंचांना पाहू शकतो. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड वरती आहेत हेमंत कोट, नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत शाहिद शेख, आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जेसी. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे आणि मध्ये पॉवर प्लेचं षटक 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पंचांचा इशारा लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. पहिला चेंडू फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग, ये वी गो बाय द बॉलर जेसी. जेसीच्या माध्यमातून पहिला चेंडू, समोर असतील बॅट्समन हेमंत कोट. अगदी हलक्या हातांनी दिशा दाखवली होती. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडाफार फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाला. अति काही संकटात नाही याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. आधी चेंडूला गॅदर करावा लागतो, मग निशाणा मारावा लागतो आणि त्यानंतर थ्रो करावा लागतो. पण इथे मात्र थोडीफार घाई झाली, हरकत नाही. एक धावची मात्र एक्स्ट्रा मिळाली. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 1 धाव. सध्याच्या घडीला गब्बर स्ट्रायकर एंड वरती आहे आणि गब्बरच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारच्या बॅटिंगची अपेक्षा असेल. इथे मात्र फटका चांगला आहे. फटका प्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. फलंदाज शाहिद शेखच्या बॅट मधून येणारा हा होता या इनिंगचा पहिला ब्लॉक. प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडू अगदी फास्ट होता आणि त्या फास्ट चेंडूला अगदी सहज रीतीने गॅदर केलाय. सन्माननीय कुमार जयदीपदादा पाटील आणि ॲडव्होकेट भावेशदादा पाटील यांच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ मोहने संघाच्या कुठल्याही खेळाडूला 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी दिशा दाखवली ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत काउस कॉर्नर रिजन मध्ये. थोडीफार फंबल झाले आणि तत्पूर्वी घेतलेली ही सिंगल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना असेल. सामना 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा पूर्वार्ध, 24 चेंडूंचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमदार चषकाचा भव्य आणि दिव्य आयोजन जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस क्रमांक 3 आणि 2 संघ जे सुपर 4 मध्ये दाखल झाले आहेत. एक असेल खारबाव, दुसरा असेल पोसरी संघ. आज जो संघ जिंकेल तो 3रा दाखल होईल सेमीफायनल मध्ये. ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दाखवली हेमंत कोत यांनी आणि तत्पूर्वी घेतलेली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 9 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा आणि 5व्या चेंडूवरती सिंगल आणि सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं जो मात्र मार्गस्थ आहे. शाहिद शेख गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतो गोलंदाज जेसी. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या माध्यमातून झालेली ही चुकी. अगदी आपण म्हणू शकतो गोल्डन विकेट कॅरी होऊ शकला असता. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होऊ शकली असती. ही कॅच ड्रॉप झाली आहे आणि आपण म्हणू शकतो गब्बर इज बॅक, गब्बर जिंदा आहे. षटक क्रमांक पहिलं जो मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 10 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम गावदेवी क्रिकेट संघ मोहने डीजे.
षटक क्रमांक पहिलं जो मात्र समाप्त आणि धावसंख्या धाव फलकावरती 10. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी उद्ध्वस्त झालेला आहे. शाहिद शेखची गोल्डन विकेट जी मात्र कॅरी होऊ शकली असती, पण ती विकेट कॅरी झालेली नाहीये. फलंदाज शाहिद शेख तोच आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील बॅट्समन हेमंत कोहत, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये रणजितच्या माध्यमातून हा दुसरं षटक मार्गस्थ आहे. जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर अशी फील्डची रचना सजावट अनालिसिस वरती सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकासाठी असलेली ही फील्ड सेटअप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रणजित गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. रिव्हर्स अटेम्प्ट होता, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 6 आणि येस स्विच इट, बिग इट, मॅसिव्ह इट. चेंडू आर पार, अपरंपार, षटकार. त्यांनी ती झेल पकडली आहे. त्यांना विनंती असेल आपण देखील यायचे. 100 रुपयाचा कॅश प्राइज जो मात्र आपल्याला लागू झालेला आहे. आमचे सर्वांचे लाडके आयोजक कुमार जयदीप दादा पाटील आणि ऍडव्होकेट भावेश दादा पाटील यांच्या माध्यमातून पृथक चेंडू पंचांनी इशारा करत असताना षटकार जो मात्र एकवटला गेलाय आणि धावसंख्या धाव फलकावरती 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आहे. मिस टाइम फटका होता. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातील. तत्पूर्वी घेतलेल्या या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. गोलंदाज रणजित वरती आक्रमक हल्ला चढवत असताना शाहिद आपल्याला पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस समीकरण मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे. कॅच शूटा पाहू शकतो आपण. ही मॅच देखील सुटेल का, कारण जो स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन आहे तो अतिशय अप्रतिम बॅट्समन आहे. नक्कीच त्याला जर आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटचा गब्बर म्हणून त्याची ओळख आहे. सुपरजित आहे गब्बर म्हणून आणि तो देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. मोठे खेळाडू असतात ते तुम्हाला एकच टाइम संधी देतात, दुसऱ्या टाइम तुम्हाला संधी देत नाही आणि इथे मात्र ती संधी मिळाली आहे जी मात्र शाहिद संधीचं सोनं करू शकेल का येणारी वेळ सांगेल. पुन्हा एकदा मृत चेंडू डेड बॉल. पंचांचा इशारा येत असताना धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे 18 रन्स ऑन द बोर्ड. 8 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 24 चेंडूंचा खेळ असेल. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका. गुडघा टेको और तमाशा देखो. चेंडू सरळ निघून जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावा मिळतील 4 और मिलेंगे रन 4. तभी तो होगा बेड़ा पार. बावीस धावा या धावा फलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील आपण पाहू शकतो. लूज अपील होती आणि त्याला अनुषंगून पंचांनी नॉट आउट जो मात्र घोषित केलेला आहे. शाहिद अजूनही सेफ आहेत. विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती डबल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती 2 पुढे सरकेल, जाऊन पोचेल जी स्थिर असेल. इथे मात्र फटका चांगला आहे. फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू इथून मात्र सरळ निघून जातोय सीमारेषा पार. येथील धावा 6 आणि हा होता संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. धाव फलकावरती या षटकाराच्या मदतीने 6 धावा मात्र ऍड झालेल्या आहेत. पहिले 22 होते आणि षटकार जो मात्र आला आणि त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 28. 28 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फटका मिस टाइम आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक असतील. इथे मात्र पकडली गेली आहे जेल आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शाहिद शेख झालाय फेल. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. बॅट्समन शाहिद शेख बॅक टू द डगआउट.
दादासाठी ना? भावेश कोच साठी का? कोणाकडून? येस, आयोजकांच्या वतीने सुवर्ण संधी असेल जी मात्र भावेश उर्फ छोटूसाठी प्रत्येक चौकार षटकारासाठी त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ॲडव्होकेट भवेशदादा पाटील आणि सन्माननीय कुमार जयदीपदादा पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच कॅश प्राइज जो मात्र असेल फलंदाज भावेशसाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागरला आपण पाहू शकतो तिसऱ्या षटकामध्ये. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. सिंगल धावजी मात्र एकवटली गेली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 29 29 धावा. 29 धावा या धावफलकावरती. यापुढील होणारा सामना भूमी 11 मांडा आणि ते फाईट करणार आहेत अगेन्स्ट टीम अटाली गोलीवाडा. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचे जिथे मान्यवरांचे शुभ असते नाणेफेकीचा कौल जो मात्र करण्यात येईल. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केला होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते ज्यांच्या माध्यमातून चेंडूला गॅदर करण्यात आला आणि तत्पूर्वी घेतलेले सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे 30 धावा. एस सी एस स्पर्धेचे आयोजक कुमार जयदीपदादा पाटील आणि ॲडव्होकेट भावेशदादा पाटील यांच्या माध्यमातून हेमंत यांना सुवर्ण संधी. 3 चेंडूवरती 3 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. फिल्डर को चकित करने वाला चौकाने वाला बेहतरीन चौका. 4 विश्वातील सर्वात सेफ फटका जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू सीमारेषा पार जातोय आणि येतोय हा चौकार. धावसंख्या धाव फलकावरती 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा या धाव फलकावरती. इथे मात्र फटका पुन्हा एकदा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या धावा या धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सागरवरती आक्रमक हल्ला जो मात्र हेमंत कोत यांनी चढवलेला आहे. इथे मात्र फलंदाज बाद. ह्युमी साइड डेफिनेटली हिट. यष्ट्या दोस्त दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. संघाला लागलेला झटका क्रमांक 2. वाघाची शिकार मैदानाच्या आत. फलंदाज हेमंतची केळी संपुष्टात. हेमंतला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. चौकार आणि षटकार आणि या चौकार षटकाराला क्विक रिप्लाय देत असताना विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला बॅट्समन आपण पाहू शकतो निखिल. हेमंतची खेळी संपुष्टात आपण पाहू शकतो. हेमंत आणि शाहिद हे सलामीला आले होते. ते दोन्ही आता पवेलियनच्या दिशेने. भावेश आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आत. इथे मात्र आपण पाहू शकतो मिस टाइम फटका आहे. चेंडूला गॅदर करतील क्षेत्ररक्षक आणि तत्पूर्वी इथे मात्र घेतलेली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती जी मात्र 1च्या मदतीने 41 रन्स ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 जो मात्र समाप्त झालं. आता मात्र 18 चेंडू समाप्त झालेत. 7 चेंडूंचा खेळ जो मात्र या षटकामधील या इनिंग्स मधला शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. सामना 4 षटकांचा असेल याची देखील नोंद करून घ्यायची. यापुढील होणारा सामना भूमी 11 मांडा म्हणजे आमच्या जगन्नाना पाटील साहेबांचा संघ आणि त्यांना फाईट करतील अटाली कोलीवाडा म्हणजे अजय भोईर यांचा संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय जिथे मान्यवरांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज फिरोजला आपण पाहू शकतो.
वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील हा शेवटचा षटक असेल. धावसंख्या धावफलकावरती 41 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन निखिल, नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन भावेश. रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, चेंडू हवेत होता, फिल्डर आले, यष्टीरक्षक आले आणि तोपर्यंत घेतलेली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 1 पुढे सरकत असताना 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. भावेश दत्तात्रय खोत साहेबांच्या वतीने भावेशसाठी 1 षटकार मारला तर 100 रुपये आणि 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. अकाउंट देखील ओपन झालेलं आहे सरांचं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पण एकदा सज्ज. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स इट स्विच इट मॅसिव्ह इट, चेंडू सरळ निघून जातोय. फाईन लेग सीमारेषा पार. धावा मिळतील 4. वाघांची दहाड, पुढला पहाड, येतोय खणखणीत स्ट्रोक, दणदणीत चौकार. धावफलकावरती आपल्याला 46 पाहायला मिळेल. 46 रन्स ऑन द बोर्ड. 46 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज फिरोजला आपण पाहू शकतो आणि फिरोजच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर लूज डिलिव्हरी आणि लूज डिलिव्हरीला अगदी मोजून मापून तोलून मारलेले फटके आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटने देखील धावा बनत आहेत आणि देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट करत आहेत आणि त्यांनी देखील धावा बनल्या जात आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. रिव्हर्स म्हणजे लगी तो आबाद नाही तो बरबाद अशा प्रकारचं समीकरण असतं. दुधारी तलवार असते आणि तलवार चालवायचा प्रयत्न होता, पण जोपर्यंत प्रॅक्टिस नसेल तोपर्यंत तलवार चालवायची नसते. त्याप्रमाणे जोपर्यंत प्रॅक्टिस नसेल तोपर्यंत रिव्हर्सचा अटेम्प्ट देखील करायचा नसतो. एकदा झाला पण बड्डे बार बार नसतो, वर्षातून बड्डे एकदाच असतो. त्याप्रमाणे सक्सेसफुल मिडल ऑफ द बॅट चेंडू एकदाच होतो आणि तुमची जर प्रॅक्टिस चांगली असेल तर नक्की तुमचे आपण पाहू शकतो शॉट कनेक्ट होतात. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द बी चेंडूला ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती तत्पूर्वी घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दोन्ही पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 48 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवरती सिंगल. सिंगलला क्विक रिप्लाय देत असताना चौकार आणि मग चौकाराला क्विक रिप्लाय देत असताना पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. आणि आता इथं एज्युकेशनल क्रिकेट 2 धावाच्या मात्र 1 पडल्या गेल्या. 2 चेंडू जो मात्र बाकी आहेत. इथे मात्र चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर उडवलं होतं, इंधन कमी होतं, चेंडू लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल केला. तत्पूर्वी घेतलेल्या या 2 धावा. चांगली रनिंग मिळून विकेट 2 धाव्याच्या मदतीने. इथे मात्र धावसंख्या 50 कंप्लीट झाली आहे. कावदेवी क्रिकेट संघ मोहने या टीमची. कावदेवी क्रिकेट संघ मोहने विपक्ष मुरगन 11 मोहने या 2 संघांमध्ये चालू असलेली विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र एक शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा पण होतील. 22 स्ट्रायकर एंड वरती आहेत. 22च्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी. एक चौकार त्याच्या माध्यमातून नक्कीच लाभला गेलाय आणि ऍडव्होकेट भावेशदादा पाटील आणि त्यांच्यासोबतच कुमार जयदीपदादा पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला इथे मात्र क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका जो मात्र आपण म्हणू शकतो. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून क्लिअर झाला. तत्पूर्वी घेतलेल्या 3 धावा आणि इथे मात्र पंचांकडे अपील. फलंदाज बाद विकेटचं पतन. 2 धावा ज्या मात्र होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. फलंदाज बाद म्हणजे धावा झाल्या 52. आता मात्र समीकरण ते म्हणजे मुरगन 11 संघासाठी उर्वरित चेंडू 24 आणि विजयासाठी 53 धावेंचं लक्ष. आणि ज्यावेळेस नक्कीच मिड इनिंग्स होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय. भूमी 11 मांडा टीमचे कॅप्टन तसेच अटाली कोलीवाडा टीमचे कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे, जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल.
टॉस आपण करूया. दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत आणि सामना असेल भूमी 11 मांडा विपक्ष अटाली कोळीवाडा या दोन संघांमध्ये. देविदाजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. या स्पर्धेचे आयोजक जयदीपजी पाटील साहेबांचे वडील आहेत, पिताश्री आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा टॉस. अटाली संघाचे कॅप्टनचा कॉल असेल. छापा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय अटाली संघाने. दादा आपला डिसिजन कळवायचंय. येस, क्षेत्ररक्षण करायचं डिसिजन आहे. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दादा आपल्याला देखील पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकलाय जो मात्र अटाली संघाने प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय भूमी 11 मांडा टीमला. फलंदाज पाठवायचे आहेत, विनंती असेल फलंदाज आपण पाठवा. किशोर आणि नाजा ही जोडी आहे. प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवांतर 10 मिनिटांत धावसंख्या 1 पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. प्रमुख गोलंदाज आहे मोहने या टीमचा भाविश कोट. प्रत्येक विकेटसाठी जयदीपजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. भाविशसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि ॲडव्होकेट भाविशजी पाटील आणि जयदीपजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक विकेटसाठी भाविशला ही सुवर्ण संधी आहे. डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आहेत 2 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज नाजा आहे. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती किशोरने आणि नाजाने देखील 20 धावांचं योगदान दिलं होतं. फुल टॉस चेंडू आपण बॉल ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अजय. खूप चांगले क्षेत्ररक्षण. डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या स्थगित आहे 2 धावा धावफलकावरती.
अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय. बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. खूप चांगलं बॅटल रंगताना आपण पाहतोय, कारण की एकाच गावातील हे दोन संघ आमने सामने आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. राऊंड विकेट भावेश. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, भन्नाट वेग आहे, धावाची संधी असेल. एक चिकी सिंगल कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज भावेश. या षटकामध्ये मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय, कारण की पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गोलंदाज भावेश. बॅकफुटवरती आले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. या स्टँडच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड, मास्टर ब्रेन शाहिद शेख आहेत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 3 धावा धावफलकावरती. अचूक टप्पा, अचूक लाईन वरती गोलंदाजी करतोय गोलंदाज भावेश. यावेळेस ऑन साइडला फ्लिक करतायत. गॅप शॉट सिलेक्शन इनफिल्डच्या वरून आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. डीजे मास्टर. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावेंचं षटक फेकलं गोलंदाज भावेश कोटने. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 15.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज शाहिद शेख. खूप मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल करतायत. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय फलंदाज नाजाने गोलंदाज शाहिद शेखचं. वेलकम टू द ग्राउंड. अजून एक चांगला स्ट्रोक हेमंत आहेत आणि खूप चांगला झेल पकडलाय लॉंग ऑन सीमारेषेवरती हेमंतने आणि पहिला मोठा धक्का बसतोय फलंदाज नाजा. बॅक टू द पवेलियन. सँडी येतोय नवीन फलंदाज. चोख प्रत्युत्तर दिले, कारण की पहिल्या चेंडूची षटकार आला होता आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज शाहिद शेखने. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 13. जिंकण्यासाठी 40 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 40 धावांची गरज. यावेळी ऑन साइडला लॉफ्टेड हिट आहे. क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉट अ कॅच. अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर, झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट.
कॅच ऑफ द डे आणि जयदीपजी पाटील आणि ऍडव्होकेट भावेश दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हॅलो हॅलो चेक आणि रोहनदादा कोट यांच्याकडून देखील 500 रुपये आणि ॲडव्होकेट भावेश दादा पाटील आणि जयदीप दादा पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयांचे कॅश पे आलेलं आहे. या झेलसाठी हेमंतसाठी हे पारितोषिक आहे. सतीश येतोय नवीन फलंदाज. राऊंड विकेट. यावेळेस लाईन बावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 इशारा वाईट बॉलचा येतोय. अवांतर धाव मिळताना धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 14 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर 2 फलंदाज गमावलेत. 2 बाद 14 अशी धावसंख्या आहे. बॅटिंग करणाऱ्या मुर्गन 11 मोहने या टीमची 39 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राऊंड विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला हेमंत अजून एक चांगला झेल टिपलाय. या सामन्यामध्ये 3 झेल पकडलेत क्षेत्ररक्षक हेमंतने. हेमंतसाठी एकदा जोरदार आल्या. डीजे मास्टर आघाडीचे 3 फलंदाज गमावलेत. किशोर नाजा आणि त्यानंतर सँडी बाद झालाय. सतीश आणि सागर ही जोडी आहे. 55 साठी 200 रुपयांचा कॅश प्राइज देखील आलेला आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे. भावेश दादा पाटील आणि जयदीप दादा पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 14 धावा. अप्रतिम गोलंदाजी केली गोलंदाज शाहिद शेखने, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर सुरेख कमबॅक केलं आणि अवघ्या 7 धावेंचं षटक फेकलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 14. बनवायचे 53 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. या दरम्यान पाहुण्यांचं देखील आगमन झालेलं आहे. निलेशजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच केतन जी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. देवेंद्रजी भगत साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये स्पर्धा आपण पाहतोय रमेश दादा पाटील आमदार शिक्षक 2022. 39 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजय येतोय गोलंदाजी मार्कवरती. ज्या अजयने पहिल्या सामन्यामध्ये मॅच विनिंग गोलंदाजी केली होती तोच अजय येतोय गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. यावेळी बॅकफुटवरती आले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहेत. 14 धावा धावफलकावरती. एका धावीसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावीसाठी झगडावं लागतंय मुर्गन 11 मोहने या संघाला. ऊर्ध विकेट अजय. यावेळी चांगला चेंडू आहे. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय आणि वेगाने बीट करतोय. वेगाने प्रभावित करतोय. वेगाने इम्प्रेस करतोय गोलंदाज अजय. सुरुवात खूप चांगली केली आहे या षटकाची. सलगचे 2 चेंडू आले. डॉट बॉल. भावेश दत्तात्रय कोट साहेबांकडून अजयसाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अजयसाठी ही सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये.
यावीस बिग हिट करतो क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या मुर्गन 11 मोहने या टीमला. झालेला आहे आणि हर्षल भंडारीने झेल पकडलाय आणि भाविश पाटील जे ॲडव्होकेट आहेत या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि जयदीपजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल हर्षल भंडारीसाठी. या षटकामध्ये पहिला विकेट मिळवलाय गोलंदाज अजयने. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. क्या बात आहे. अजयची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात आल्या अजयसाठी. एकही धाव खर्च केली नाहीये. 4 चेंडूंमध्ये 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय मोहने संघ. मेडन षटक जर फेकलं तर जयदीपजी पाटील आणि ॲडव्होकेट भाविश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चांगला स्ट्रोक आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सतीश कोटने जर षटका ठोकला तर अनंता पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. यावेळी ऑन साइडला स्लॉक स्वीप करतोय आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय फलंदाज सतीशच्या बॅट मधून आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 22 धावा धावफलकावरती आहेत. 53 धावांचं लक्ष आहे. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावांची गरज आहे 31. हेमंत येतोय नवीन गोलंदाज. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज आहे. स्विच हिट करतात क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट टर्मॅनला फेकी खराब होतीये परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे कारण की 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हेमंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू आहे. सबमरीन डिलिव्हरी आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. शॉट फाईन लेगला. डॉट बॉलची समाप्ती. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय सुहास चोरगे यांच्याकडून. सतीश कोटच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चेंडू ट्रॅव्हल होतो यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण की एकतर्फी सामना झालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कारण की काल आपण पाहिलं असेल तर 1 चेंडूमध्ये 11 धावा देखील चेस झाल्यात याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू शिल्लक आहेत. सतीशसाठी सुवर्ण संधी आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. ओव्हर द विकेट हेमंत. यावेळी बॅटची कडा आहे आणि कीपर बीट झालेत. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील बीट झालाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आहे यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय आई गावदेवी मोहने संघाने. मोहने संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मोहने संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये. मोहने टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन. हार्ड लक कौतुक आणि
नोंदवल्याबद्दल मुरगन 11 मोहने या टीमचं